काय झालं छोटे मालक नाराज व्हायला, चेहरा पाडून बसायला, काय झालं? बोला की राव, काय झालं अबीर? अहो आजोबा, तुम्ही मला काय विचारत असतात म्हणून तुम्ही? बाहेर जाऊ तुमच्या त्या लाडक्या लेकीला विचारा ना, काय झालं असतं ते. काहीच करू देत नसते बघा ती मला. शाळेत जायला बंदी असते, खेळायला बंदी, आणि आता तर मोबाईल बघायला सुद्धा बंदी केली असते तिनं. काय झालंय काय कळतच नसतं. हो ना रे अबीर, मला पण कळत नाही काय झालंय तिला. अशी का वागते डोकं फिरल्यासारखी? अरे माझ्याशी पण सारखी भांडते. काय ते तुमच्याशी पण भांडत असते का हो आजोबा? हो ना रे, म्हणून तुला एक मस्त आयडिया देतो मी. सुपर हिरो ओवीचा बाबा तुला कुठेतरी फिरायला घेऊन जातो म्हणतो ना. अरे मग जा ना, मस्त मज्जा करून ये ना. इथे काय? अहो आजोबा, मी एकटा कशाला जाऊ ना म्हणतो मी. म्हणजे मी एकटा कशाला जाऊ? आईला पण सोबत घेतो ना. आईच्या सोबत आली तरच मी जाणार, नाही तर नाही. अरे तू वेडायस का अबीर? ती कसं डोकं फिरल्यासारखं वागती बघतोयस ना तू, तरी तुला सोबत हवी आहे. तिथे गेल्यानंतर पण तुला काही करू देणार नाही, ती खेळू देणार नाही. म्हणेल इकडे कशाला चालला, तिकडे कशाला चालला, इथे का बसला, तिथे का बसला. जा ना तू एक तास, मस्त मज्जा कर ना. पॉइंट असते की हो तुमच्या बोलण्यात. आणि आता तू म्हणतोय ना सुपर हिरो, कुठे जायचं? गडावर. हा 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 हा, अयो गडावर जायचं. अयो गारगार पाऊस, पावसात भिजायचं, आणि मग थंडी वाजल्यावर काय रे, गरम गरम कांदा भजी, त्याच्यासोबत तळलेली मिरची, त्याच्यानंतर कोळशावर भाजलेला मका, त्याच्यावर टाकलेलं लाल तिखट मीठ आणि लिंबू. त्याच्यानंतर दुपारी काय रे वांग्या, दुपारच्या जेवणात भाकरी, पिठलं, अय्यो कांदा. हा, अयो मला जो मिळाला असता तर मी चालू असतो की रे, पण मला खूप काम आहेत बघा. आजोबा, होय पण येणार असते काय हो? अरे येड्या, मग ती काय मागे राहणार का? तिथं आतापर्यंत बॅग भरून तयार पण झाली असेल. तू इथे टाइमपास करतोय. आजोबा मी पण येत असतो बघा. आई आली नाही तरी पण जात असतो. कांदा आणि भाकरी खाऊ द्या केलं, मला बिगडावर येऊ द्या केलं, कांदा आणि भाकरी खाऊ द्या केलं. अरे अबीर, माझी काठी देऊन जा. देवा, काय करायचं या अबीरचं कठीण. राजकुमार, राजकुमार, कितीही पुढे मागे करून बघितलं, झूम करून बघितलंस तरी ती सावलीच आहे आणि ती जिवंत आहे. जिवंत आहे, जिवंत आहे. मी आपला याद बरं मात आहे की अरे गेली ती, आता कोण मात 8 वर्ष. सावली जिवंत आहे. हे तुझं लक्ष आहे सगळीकडे. गुरुकुलकडे ती लपून बसली असणार. नाही गुरुकुल आत्ताच सुरू झालं. ती नाही तिथे लप्रम होती कुठे इतके वर्ष ही. अच्छा, म्हणून स्वर सावली संगीत गुरुकुल. दुर्लक्ष केलं मी तिकडे ना. किती निश्चिंत होतास तू राजकुमार. 8 वर्ष झाली, 8. ती सावली मेली आहे याच भ्रमात राहिलास तू. ती सावली जिवंत आहे, आणि तेही याच शहरात. खंडे कुठे रे? हा मार्क, हे मार्क, काय तुमचा निष्णात हा माणूस काय कामधंदे करतो का असाच बसलेला? राजकुमार, आवाज खाली. मी ट्राय करतोय, बट मोस्ट ऑफ द टाइम त्याचा फोन स्विच ऑफ येतोय. बट डोंट वरी, उद्या त्याचं लोकेशन कळेल. गुरुकुल आहे, गुरुकुल. गुरुकुलमध्ये ओवी शिकायला जाते. सावली तिला गाणं शिकवते. अरे वा,
ओवी तिकडे शिकायला जाते गुरुकुलमध्ये. ओवी? हुज ओवी? ते सारंगची मुलगी. महत्वाचं नाही आहे हो, ती सारंग आमचा जातो तिला सोडायला गुरुकुलमध्ये. म्हणजे त्याची आणि सावलीची भेट झाली आहे, एकमेकांशी बोलले असणार ते. अरे बसा बोंबलत राजकुमार. मूल कुठे आहे? सावलीचं मूल कुठे? मूल ते जिवंत आहे मेलं आहे मला खंड्याकडनं कळेल. एकदा का तो सापडला ना त्याचा पोपटासारखी मान अशी कच्च पकडीन आणि बोलेल तो. खंड्या कुठे आहे? राजकुमार, माग आकाश पाताळ एक करा, काय वाटेल ते करा, पण मला तो खंड्या का कोण तो मला माझ्या समोर हवाय. शोधा त्याला. मी प्रयत्न करतोय मॅम. आणि सावलीला कुठे गाठायचं ते मी बघते. कुठे कुठे गाठणार आहात? ते गुरुकुल बंद पाडलं मी. पळून जाणार कुठेतरी बेळात पुन्हा लपून बसणारी बाई. सावली जाऊन जाऊन कुठे जाऊ शकते ना त्याची कल्पना आहे मला. सावली आता जर पाताळात जरी जाऊन लपली ना तर तडफडत बाहेर निघेल अशी नस दाबणार आहे मी तिची. सावली सावली सावली, हिअर आय कम. काय गो, काही अंदाज आहे का आईनी असं आपल्याला का बोलवून घेतलं? नाही. एवढ्या इयर जरा का घालतेस? मग काहीतरी गडबड केलीस वाटतं नवीन. मोनिका प्लीज जरा शांत बसतेस का? तुम्ही काही केलेलं नाहीये. मलाही कळत नाही त्यांनी असं अचानक का बोल. आई काय झालं हो? आई हो, असं अचानक का बोलवून घेतलं तुम्ही? नाही माहित काय झालंय काय घडलंय ते खरंच माहित नाहीये तुम्हाला. असे चेहरे तर करूच नका माझ्यासमोर. हे नाटक चालणारच नाही. नाही आई, नाटक नाही. खरंच नाही माहित काय झालं. काय झालं? हा नाही, बरोबर आहे तुमचं. ज्या मुलीचं नाव घेण्याची सुद्धा माझ्या घरात बंदी आहे तिच्याबद्दलच तुम्ही दोघी जणी माझ्या घरात उभं राहून उघड उघड कसं बोलाल? नाही ना. मी तुम्हाला सांगते, सावली परत आली. शॉक नाही बसला तुम्हाला? बरोबर आहे, कारण ही गोष्ट तुम्हाला आधीपासून माहित होती, हो ना? नाही आई, तुम्ही असं अचानक विचारलत ना म्हणून. प्लीज नाटक करू नका आणि माझ्यापासून गोष्टी लपवून सुद्धा ठेवू नका प्लीज. अख्ख्या सोशल मीडियावर ही न्यूज सर्क्युलेट होतीये, सगळ्या चॅनल्सवरती आहे. सावली मेंदळे परत आली आहे आणि हे सगळं घडलंय त्या भैरवीमुळे. तिचा आहे हा मूर्खपणा आणि अति उत्साहीपणा.